साईडचं दुडून पट्टे हे करून घ्यायचा, मग रोल करूचो ना ते काय लावून हे परत आम्ही सोडून घेतो. हे बघा पडी आता रेडी झाली आहेत. आता आई जरा विचारूया टेस्ट कशी आहे. छान झाले आहेत मस्त. नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबककर स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा कोकण कॅप्चर मध्ये. तर मित्रांनो, आजचा दिवस खास असा. आजचा व्हिडिओ आपल्या घराकडनं शूट होता आणि आज मी आणि आई आज अळूवडी बनवतलो. माझ्यासाठी खास आई अळूवडी बनवता. ती कशा प्रकारे बनवता, काय काय त्याच्यात काय काय यूज करतात तर तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार असेल. चला तर मग वेळ न घालवता पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. मित्रांनो बघू शकता, आता अळूची पानं आपण आणलेली असत आणि सुरुवातीक ती व्यवस्थितरित्या धुवून घ्यायची. आता आम्ही ती धुवून घेतो. हे बघा व्यवस्थितरित्या धुवून घेतल्यावर आता बरं असतं. आपली पानं आता धुवून झालेली आहेत. आता तुमका मी पुढची प्रोसेस दाखवतोय काय करतात तर. आणि थोडी आपली आई पण आता माहिती देत की काय आता काय सांगू शकतो, म्हणजे काय करतलो आता आपण पुढे. एक झाड असत ते कापून घ्यायचे, नाहीतर त्याच्यामुळे ह्या खाज येतात. तर मित्रांनो बघा, टासून घ्यायचे देठ, मग खाज येत नाही आणि ते चांगलं आंबट लागता. तर मित्रांनो बघू शकता, आता आम्ही हे देठ सगळे ते काढून घेतो पानाचे. शिरा जाड जाड असत ते काढून घेतले का ते का आता आंबट लावायचा थोड्या वेळाने, मग ते हे खाज येणार नाही. शिरा कापून घेते चांगले. बघा अशा प्रकारे व्यवस्थितरित्या कापून घेऊ पाहिजे, म्हणजे याची खाज उठणार नाही. नाही तर अळूवडी केल्यावर या जर तुम्ही कापलात नाही, हे शिरा हे दिसतात ते बघा पानांचे हे देठ, तर खाज उठण्याची शक्यता असतात. त्यामुळे हे व्यवस्थितरित्या कापून घ्यायचे. आणि थोडासा कोकमाचा हे का लावचं हे करू आंबटपणा यासाठी थोडा लावून घ्यायचा, मग खाज होची नाही शिरांका पूर्ण. हे बघू शकता हे कशा प्रकारे आता आवगुळ आणि चिंचेचं कोळ तो लावून घेतलं का शिरापासून मग झाड बनवली तर खाज येणार नाही. तोंडा खाताना हे होता खाज येता ना, म्हणून लावून घ्यायचा. सगळ्या पानांका आता मी लावलेले आहेत. व्यवस्थित तुम्ही लावून घ्यावा. कोकमाचा अवगुळ आहे बा. बघा गावठी कोकमाचा अवगुळा बघू शकता, कलर पण व्यवस्थित आहे. आपण गावठी कोकमा केलेलो. सगळ्या पानांका आपण लावून घेतलेला आता ना. सगळ्या पानांका लावून घेतलं मग खाज येत नाही ना प्रत्येक पानाक लावला की. चणा डाळीचं पीठ घेतलं. आता ह्याच्यात जिरा पावडर, थोडी हळद, धना पावडर, 1 चमचा होता धना पावडर जरा जास्त. आला लसूणची पेस्ट पण याच्यात टाकलेली आहे. आला लसूणची पेस्ट ती पण टाकूची. परत आता याच्यात आला लसूण पेस्ट टाकलं. आता मिरची पावडर टाकलं, हे बघू शकता तुम्ही. आता मिक्स करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित लागायचं. चिंच गुळ त्याचा कोळ काढलेला मिक्स करूसाठी, त्याच्यात चिंच आणि गुळ त्याचा हे
पाणी केलेला. याची टेस्ट व्यवस्थित येऊ शकता ना. मीठ घालूया. तर परत थोडा मीठ टाकतो त्याच्यात. हे बघा किती चमचे टाकायचे. 1 चमचाभर बस, चवीनुसार. हे बघा 1 चमचा मीठ चवीनुसार तुम्ही टाकून घ्या. परत व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचा. तर या बघा आता सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचा. बघू शकतास मित्रांनो, आता आपला मिश्रण तर तयार झाला. आता आम्ही त्या पानांका लावून घेतो. हे बघा कशा प्रकारे लावतात तर पण तुम्ही बघा. लावते. याना व्यवस्थित लावला ना हे सगळं पान चिकटलं. ते का दुसऱ्या पानवर घातला का त्या चिकटत. अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यावं लागतं बघा. त्याच्यावर परत आता दुसरा पान, त्याच्यावर परत दुसरा पान ठेवायचा विरुद्ध बाजून असं. हे बघा उलट्या बाजू, म्हणजे एक असा ठेवला की या उलटा ठेवायचा दुसरा ना. म्हणजे गोल करूचा ना. दुसऱ्या बाजून असं ठेवला ते का पण चांगलं लावून घ्यायचं. हे बघा चारव साईडने असं पूर्ण व्यवस्थितरित्या लाव पाया. साईडचं दुडून पट्टे हे करून घ्यायचा. मग रोल करूचा ना ते का लावून घ्यायचा साईडला पण व्यवस्थित. हे बघ खालून परत धुडते. हे असं धुडते ते काय लावते परत. म्हणजे असं रोल करायचं. रोल करून चारी बाजून ते का धुडून घेतला ना की ते बाजूची टोका रवत नाही. हे बघ परत या बाजून जोडले असं. हे बघा कशा प्रकारे अळवडे करूचे लागतात ते बघा तुम्ही. चारव साईडने असं हे करायचं ना. आता ते डोकं. हे बघा आता कशा प्रकारे त्याचं रोल करूचं लागतं तो बघा. आता आपलं एक अळवडीचं रोल तयार झालो होय ना. हे बघा परत एका लावून घेतलं साईडने रोल झाल्याच्या नंतर. आपलं एक रोल तयार झालेलो हा. आता आम्ही हे जरा पटापट लावून घेतो आणि तुमका पुढची प्रोसेस दाखवतोय. तर मित्रांनो आता आपले रोल तर तयार करून झालेले आहेत. आता हे आम्ही पुढे वाफव ठेवतो. उकडत ठेवायचे हे. नंतर मग दाखवणार पुढे काय करूच आता तळू उकडून झाल्यावर. हे आमचे रोल तयार झाले. आता याच्यावर पानावर ठेवले कारण त्या भांड्याकडे डसताना म्हणून. आणि याच्यावर केळीचं पान ठेवूया आणि जसं मोदक उकडतात तसं उकडून घेऊया वाफवून चांगलं. पण बघू शकता आता हे आपण गॅसवर जरा उकडून घेतलं. आता किती वेळ ठेवायचं लागत. अर्धा तास होतील. अर्धा तास लागत. 15-20 मिनिटात होतील. हे बघा व्यवस्थित त्याची वाफ येऊ पाहिजे म्हणजे ते उकडतील. उकडताना हा आतमधलं शिजावं ना मग. आता हे आपण आता उकडून घ्या आणि याच्यानंतरचा पुढचा तुमका काय प्रोसेस मी दाखवताय. तर मित्रांनो बघू शकताच आता हे आमचे रोल उकडलेले आहेत. हे बघा तुमका आता मी दाखवतोय अशा प्रकारे व्यवस्थितरित्या हे उकडून
घेतले आम्ही, एक अर्धा तास ठेवलं ना, अर्ध्या तासानंतर हे उकडले. आता आम्ही ते जरा कट करून निघतो. ते कशा प्रकारे करतो तर तुमका मी दाखवते आता. तर हे बघा गरम होत अशा प्रकारे कट करूचे लागतात. जरा गरम असल्या कारणान हात भाजता. मित्रांनो बघू शकता आता आपले रोल तर कट करून झाले होत. आता आपण ते बघू शकता आता गॅसवर तेल तापत ठेवलेला. आता तुमका मी ते कशा प्रकारे तळतात ते दाखवतोय. आता आपण रोल तयार झाले होत आणि हय तेल तापता. आता ते आपण आता एक एक करून तेल तापला की सोडतलो. तापला आता सोडूया. हे बघा याच्यात आता एक एक करून आम्ही तेल आता तापलेला एक एक करून आता आम्ही सोडून घेतलो. व्यवस्थितरित्या ते भाजून घ्यायचे म्हणजे ते कुरकुरीत झाले का त्याची चव आणि भारी येतली तुमका. आता आई हे तळता. एका व्यवस्थितरित्या कलर येईल हा. हे परत आम्ही सोडून घेतो. हे बघा कशा प्रकारे तेलाचा आवाज हा बघू शकता. तेल पण व्यवस्थितरित्या तापलेला आणि वास पण घमघमीत सुटलेला. आणि खास आईन भरपूर माझ्यासाठी आज मेहनत केल्या ना त्याचे आभार. असं ते कमी म्हटलोय अळूवडे खाऊचे होत तर तिने खास असा माझ्यासाठी आज अळूवडे बनवल्या आणि तिचे आभार. आणि खास अळूवडे करून घातल्या. हे बघा आता हे पण आता आम्ही शिजवून घेतो व्यवस्थित तेलात, कारण तेल तापलेलं त्यामुळे पटापट जरा करू होय. तर मित्रांनो बघू शकता आता एक अळूवडी आपण एक रोल केलेलो त्याचे एवढे सारे आपल्या अळूवडे तयार झालेले होते आपले. हे बघा कलर पण काय व्यवस्थितरित्या सुटलेला होतो बघू शकतास. आणि बाकीचा रोल हा तो आता आम्ही संध्याकाळी करतो. म्हणजे आता आमच्या आता एवढ्यापुरती आमका बस झाली आता. तर फायनली आता आपले अळूवडे तयार झाले होत. आता आम्ही टेस्ट करून बघतो. आता आई जरा टेस्ट कशी आहे ते विचारूया. आई टेस्ट करता जरा विचारूया कशी आहे टेस्ट. छान आणि मस्त कुरकुरीत गरमागरम. हे बघा आता मी पण जरा टेस्ट करून बघतोय. असंच कोकण कॅप्चरला सपोर्ट करीत राहा. तुमका नवीन नवीन व्हिडिओ आणि दाखवू आम्ही. तर मित्रांनो फायनली आता आपले अळूवडे तयार झालेले आहेत. आता आम्ही टेस्ट करून बघतो. आता मी जरा टेस्ट करतोय. अळूवडी एकदम खतरनाक एकदम जबरदस्त झाली हा. आणि माझ्या आईमुळे शक्य झाला बनवल्यान. तिने माझ्यासाठी खास घातल्यानं बनवून. बऱ्याच दिवसापासून मी म्हणा होतोय की अळूवडे खाऊया आणि व्हिडिओ बनवूया. आणि आजच्या व्हिडिओत मी खास माझ्या फॅमिली ब्लॉग केलं. आई आणि मीच. पप्पा जरा कामानिमित्त बाहेर गेले त्यामुळे तुमका व्हिडिओ दाखवू भेटले नाही. जर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कोकणातील तुमका असे जर रिअल व्हिडिओ बघूचे असतील तर कोकण कॅप्चरला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटाया पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.